विदर्भात महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या महत्वाच्या टप्प्यावर एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी भर सभेत मुख्यमंत्र्यांना, राज्य आणि केंद्र सरकारला आणि विरोधी पक्षांना केंद्रित करून सडकून टीका केलेली आहे. त्यांच्या प्रक्षोभक भाषणानं सर्व माध्यमांचं लक्ष तर वेधलंच. या भाषणातील ठळक मुद्दे आणि त्यांचा महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कसा आणि काय परिणाम होऊ शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र. ओवेसी यांनी राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान मुस्लिम समाजावर लव्ह जिहादचा आरोप करणाऱ्या संघ भाजपला खडेबोल सुनावलेत. त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की लव्ह जिहाद सारखं जर का वास्तव असेल तर ते संसदेत त्याचा डेटा सादर का केला जात नाही. यात त्यांनी मोहन भागवत आणि भाजपला स्पष्ट परिभाषा आणि संख्या मागितली आहे. ओवेसींचा दावा होता की विवाहाचे निर्णय सज्ञान लोकांच्या निवडीनुसार असले पाहिजेत आणि त्यावर राजकीय हस्तक्षेप हा अनुचित आहे. सभेत ओवेसींनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर आरोप करताना म्हटलंय की सध्या चर्चेत असलेले मुद्दे जसं लव्ह जिहाद, धार्मिक कट्टरता हे जनतेला रोजच्या समस्यांपासून भटकवण्यासाठी वापरले जातात. रोजगार, मूलभूत सुविधा यांवर लक्ष केंद्रित न करता राजकारणासाठी अशा मुद्द्यांचा वापर केला जातो. ओवेसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा थेट लक्ष केलंय. त्यांचा असा दावा आहे की पवारांकडे आता विधानसभेत आणि राज्यसभेमध्ये परत निवडून येण्यासाठी आवश्यक ती संख्या नाही. ओवेसी यांचा हा दावा महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांवर एक थेट टोला म्हणून पाहिला जातोय. कारण मूळ एनसीपीतून बाहेर पडलेला अजित पवारांचा पक्ष अजूनही राज्यातील महत्वाचा घटक म्हणून समजला जातो. यावेळी राज्यातील मुस्लिम समाजाचा एक मोठा गट पाठीशी असलेल्या अजित पवारांवर सुद्धा ओवेसींनी टीकास्त्र डागलं. मुस्लिम समाजासोबत मॉब लिंचिंग सारखे प्रकार होतात तेव्हा मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं, तेव्हा दादा कुठे असतात असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला. भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्या 4 मुलं जन्माला घाला या विधानावर सुद्धा ओवेसींनी पलटवार केलाय. तुम्ही 4 काय 20 मुलं जन्माला घाला, तुम्हाला कोणी थांबवलं आहे असं सणसणीत उत्तर त्यांनी यावेळी दिलं. या सभेतील ओवेसींच्या भाषणातील मुद्दे केवळ निवडणूक प्रचारापुरतेच मर्यादित नाहीत, तर ते राजकीय धोरण आणि महाराष्ट्रातील आगामी राजकीय संघर्षाचं स्वरूप सुद्धा बदलू शकतात. अगदी महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या काळात या विधानांचा प्रत्यक्ष परिणाम जनतेच्या मतांवर कसा दिसतो याकडे आता लक्ष केंद्रित झालेलं आहे. या विषयावर तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच मुद्देसूद बातम्या जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका.